गुरुनाथ निंबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार। सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ निंबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार पेठेतील चौडेश्वरी मंगल कार्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक अमर पुदाले, सिद्धरामप्पा गोकाई, किसन गर्जे, प्रवीण दर्गो पाटील, राजशेखर हिरेहब्बू यांच्यासह गुरुनाथ निंबाळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। काम केलं जातं आणि या सगळं काम करत असताना त्यांचं नाव गुरुराज आहे। मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांचा गुरु त्यांनी बनवला। काही लोकांनी ते नाव विजून ठेवलेलं। शेवटी माणसाला कुठं पसंती येते, त्याच्या कामावरनं पसंत येतो। माणूस मोठा असेल, श्रीमंत असेल, हे असेल, पण तो तात्पुरता क्षणिक त्याला लोक पसंत करतात। पण शेवटी आपल्या त्यांच्या कामावरनं त्याची गुणवत्ताच काम आहे। मी मगाशी म्हणलं जातं प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी कुठेही असू द्या, त्यांनी हेरेरी भाग घेणार, कार्यक्रम नियोजन करणार किंवा कुणाच्या अडीअडचणी असू द्या, कुणाचं कुठलंही लग्न कार्य असू द्या किंवा सांस्कृतिक असू द्या, धार्मिक असू द्या, आपल्या चौडेश्वरी मातेचं जत्रा असू द्या, यावेळी सगळे नियोजन आपल्या सगळ्यांबरोबर एक तरुण कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी त्याला लहानपणापासून बघतो। कारण मी त्यांच्या घरी निंबाळे साहेब आमची वहिनी होते, नगरसेविका तेव्हाही जात होतो। त्यावेळी गुरु त्यांच्याबरोबरही काम करत होता लहान असताना। पण आज एक चांगल्या प्रकारे काम आपल्या सगळ्यामध्ये उभं केलेलं आहे। शेवटी भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। इथं बसलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे आम्ही लोक आहेत, अमर असू द्या किंवा आपले दर्गो पाटील मालक असू द्या, आता गरजे असू द्या, नाही, हे सगळे कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्तानं आम्ही सगळे भारतीय जनता पक्ष लोकांची सेवा करण्यासाठी एकत्र आहे। आमच्या घरात कोणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं किंवा नगरसेवकही नव्हतं, पण शेवटी कामाच्या ह्याच्यावरून भारतीय जनता पक्षाला जोडलं गेलो आणि भारतीय जनता पक्ष जे काम करते त्याच्या पाठीमागे खंबीरपणे राहतो। आणि मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो, आताच म्हणले ते सूत्रसंचालन करताना की केवळ त्यांनी कार्यकर्ता म्हणून राहू नये, पण ह्याच्याही पेक्षा चांगलं न्याय भारतीय जनता पक्ष जरूर करेल आणि त्यासाठी आम्ही आणि एक प्रकारचा चांगला न्याय मिळवून देण्याचं, कारण प्रभाग क्रमांक 8च असा आहे की प्रत्येक घराघरांना भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्ते सगळ्यांना असं वाटतं की मला नगरसेवक व्हायला पाहिजे, मला हे व्हायला पाहिजे, सगळ्यांना तर करू शकत नाही पार्टी। आणि ती जर अडचण आहे, आता आमचं दर्गो पाटील गेल्यावर किती नाराज असते, म्हणजे असं अनेक कार्यकर्ते ते दरवेळेला नाराज होते। शेवटी हा सगळं नाराज माझ्यावर असते। पोरं आलते, किसन गर्जेचं वाढूस बघितले, 22 नगरशेवक केक होतं, मी पोरांना सांगितलं 22 नगरशेवक केक करू नको, कारण मला काय सांगू इच्छितो, किसन गर्जे असू दे, प्रवीण दर्गो पाटील असू दे, मी असू दे, आणि त्या भागातील भारतीय जनता पार्टीचे त्या निवडणुकीला इच्छुक आहे, असे आम्ही सर्व सोबत येतो। फक्त तुम्ही त्यातल्या एकाला वोट करा, म्हणजे नगरसेवक झाल्यासारखं झाला। कारण आज बघतो की 4-4, 5-5 टर्म लोक पैसे घालून तिथं काय नगरसेवक होत नाहीत, आमदार होत नाहीत। पण मी स्वतः भाग्यवान समजतो की आज माझ्याकडे जर बघितले 1000 फेसबुकवर माझे पोस्ट आहेत भावी मेंबर म्हणून, बस यातच मी समाधानी आहे। कारण पैसे घालून तर लोक नगरसेवक आणि आमदार होत नाहीत, पण मी बिन पैशाचा नगरसेवक म्हणून तरी म्हणलं जातो, कारण अभिमानाची गोष्ट आहे। अमरजी पुदाले असू दे किंवा या भागातील सर्वजण, कारण आपण ज्यावेळेस नेतृत्व येऊन अशी माणसं तुम्ही दिलं होतं, त्यातून सुद्धा अमर पुदालेंनी या भागाचं सुजलाम सुफलाम केलेलं आहे। आणि अजून सुद्धा लोक आपल्याला अडीअडचणीला फोन करतात। म्हणूनच मी परवा सुद्धा आमच्या ज्या समाजाच्या कार्यक्रमालाही सांगितलं की नगरसेवक हा आमचा छंद नाही, जरी आमच्या भविष्यात परवा एकदा आमचं पत्रिका बघितलंय की तुम्ही नगरसेवकला उभारलं विजयी होणार म्हणून सांगितलंय, पण विजयी होणं आणि तिकीट मिळवण्यामध्ये फरक आहे। त्यामध्ये मी म्हणून सांगितलो, मला तुम्ही आम्हाला कोणालाही वोट करा आणि तुम्ही ज्या वोट केलेल्या माणसाला निवडून आणायचं, त्या व्यक्तीला निवडून आणायचं, आमची स्वतःची जबाबदारी आहे। आणि पुढेच एकदा माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वजण उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्यात। आणि मी मुळातच सामाजिक कार्यकर्ते आहे, मगाशी एकाला सांगितलं, एखाद्या पक्षाचा डाग लावून घेतला ना, मला 10 दरवाजे बंद होतात। म्हणून मी काय करतो माहिती का, चौडेश्वरी यात्रा असू दे, आजोबा गणपती ट्रस्टी आहे, मी विश्व लिंगायतचा ट्रस्टी आहे, संभाजी आरमाचा सचिव आहे, गेल्या 8 संवत्सर काम करतो। त्यामुळे कुठलाही आमदार असू दे, कुठला खासदार असू दे, कुठला अधिकारी असू दे, त्या ठिकाणी आमचं स्वागत आहे। म्हणून
त्यावेळेस मी अजून इथं विनंती करतो, मला तुम्ही आमच्या चौघा पाच जणांमध्ये एकाला तिकीट द्या, भारतीय जनता पार्टीचं आम्ही त्या ठिकाणी काम करू असे ग्वाही देतो.